गुड मॉर्निंग. तुमच्या लाडक्या वैष्णवीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठले चव्हाण साहेबांनी केले होते पार्सल रेडी, म्हणजे भरून ठेवले होते जे आपल्याकडे सब गोलगचकरांचे पार्सल भेटतात ते. नंतर मी आवरलं होतं. आज घ्यायची होती आम्हाला स्टीम. आम्ही चाललो होतो जिमला. तर शिवला पहिलं पाठवलं शेतात मम्मीकडं. तो आपली बॅग भरून निघाला होता बुटू करून मम्मीकडं, आणि आम्ही दोघं जाणार होतो जिमला. तर ते त्याला सोडून आले. तोपर्यंत मी रेडी झाले. मग जार संपलं होतं, जार खाली नेऊन ठेवलं. नंतर बसले गाडीमध्ये, ड्रायव्हर वगैरे आले आणि आम्ही निघालो बीडला जिमसाठी. फायनली जिममध्ये पोहोचलो. आज होता बॅक डे. बॅक मजबूत करा लाईक डायलॉग. त्याच्यानंतर इकडं बॅक डेचं पहिलं आम्ही हे काय याचं मला नाव नाही माहिती, कारण सर नुसतं सांगतात हे असं असं करायचं, आम्ही करतो. नाव काय मला माहीत नाही. तर इथून पुढे नाव विचारत जाईल कारण मला तुम्हाला सांगायला. नंतर मस्तपैकी नवीन जिम झाली. नवीन भारी मशीन्स आल्यात आहे एकदम भारी कंपनीच्या. असं जिममध्ये भारी वाटतंय ना. हे नवीन म्हणजे पूर्ण, म्हणजे पहिलं जेव्हा होती का जुनी, म्हणजे ही जिम होती पण जुनी होती, नवीन लुक नव्हता तेव्हा जायचं होतं. आता परत मग ते रिनोव्हेशन सुरू होतं, सो जात नव्हतं आम्ही. बऱ्याच दिवस गॅप घेतला होता. परत आता चाललो. बीडमध्ये आहे ही जिम, इंडियन हेल्थ क्लब म्हणून. एवढी भारी जिम झाली ना, एकच नंबर. मस्त वर्कआउट करू वाटतंय. तर इकडं बघू शकता. इकडं आज बॅक डे मस्त घेतला. नंतर मी ॲप्स घ्यायचं म्हणलं थोडं, तर ॲप्सचं थोडं वर्कआउट केलं छान. त्यानंतर मेन म्हणजे स्टीम. तर स्टीम घेण्यासाठी आम्ही कपडे वगैरे घेऊन आलो. तर मग स्टीम वगैरे घेतली. त्यानंतर मस्त प्रोटीन घेतलं दोघांचं. हे चव्हाण साहेबाचं माझं जास्त पाणी घेतलं होतं. मस्तपैकी प्रोटीन वगैरे मिक्स केलं आणि इकडं गेले मी. प्रोटीन वगैरे मिक्स करून जिममधून मस्त व्हिडिओ काढत इकडं समोर गेले. इथं चव्हाण साहेबांसर गप्पा मारत बसले होते, तर मी पण बसले थोडं. तर आता आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर, थोडं काम होतं, पण ते अचानक काम बंद, म्हणजे कॅन्सल झालं. तर मग आम्ही निघालो नीट गावाकडे, थेट गावाकडे. गाव म्हणजे माझं नेकनूर. आणि घरी आले, चेंज केला आणि घेतला हातात झाडून काढायला. त्यानंतर ऑर्डर वगैरे घेतल्यानंतर आवरलं आणि परत निघाले मी थेट शेतामध्ये, कारण शिवांश शेतात होता, तर त्याला आणायला जायचं होतं. इकडे चव्हाण साहेब गाडी काढत होते. तर मम्मीचं खाऊचं पोत आणलेलं होतं, म्हणजे कोंबड्याचं. तर मोठीच गाडी घेऊन चाललो होतो, नाही तर आम्ही छोट्या गाडीवर जात असतो रानामध्ये, पण पोत्यासाठी. सो मग आम्ही जाता मस्तपैकी शेतात गेलो, गाडी लावली. गाडी घरापर्यंत जात नाही, पोतं इकडे ठेवलं आणि आम्ही निघालो घराकडं. शिवांश काय करत होतं, तर शिवांश तर काही नाही, मस्तपैकी त्याचं खेळणं सुरू होतं. नंतर ते काय म्हणते, ते शरबत बनवायला सुरू होतं दोघांचं. मी चव्हाण साहेबासाठी न्यू शर्ट मागवलं होतं, ते त्यांना घालून टेस्ट करा म्हणलं. ते घालूनच हिंडत होते दिवसभर. त्यानंतर इकडं मस्त कॉमेडी व्हिडिओ शूट केले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो वापस घराकडं. तर आता घरी जाऊन पण मला खूप सारं काम होतं. माझा 1 मिनिट पण असा फ्री नसतोय, तुम्हाला वाटतंय. पण घरी जाऊन मला कपडे धुवायचे होते. तर मी पहिले कपडे धुतलेले होते ते मशीन काढले आणि घड्या घालून ठेवल्या. त्यानंतर इकडे भांडे वगैरे, एवढे मोठे भांडे होते ते घासले. दूध वगैरे गरम करून ठेवलं. चला टट्टा बाय, भेटू.